महाराष्ट्रामध्ये जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारली जाणार, पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची माहिती। अहिल्यानगरच्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंचं मार्गदर्शन, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनातून बांधणी भक्कम करा, स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। ठाकरेंच्या काळातील शिवभोजन थाळी योजना सुरू ठेवणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा। शिवभोजन थाळी योजनेसाठी 200 कोटी रुपये मंजूर। राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे सुमारे 63 लाख हेक्टर क्षेत्राचं मोठं नुकसान, लवकरच पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं शेतकऱ्यांना आश्वासन। हिंगोलीमध्ये कृषी मंत्री दत्ता भरणेंना दाखवले काळे झेंडे, ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी मंत्र्यांचा ताफा अडवत दाखवले काळे झेंडे। वाशिम जिल्ह्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, पालकमंत्री दत्तात्रय भरणेंनी केली शेतीची पाहणी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांकडे मांडलं गारहाण। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे चंद्रपूर दौऱ्यावर, जनसंवाद कार्यक्रमाला बावनकुळेंची हजेरी। कार्यक्रमामध्ये जनतेची दिशाभूल झाल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप। वर्ध्यातल्या हिंगणघाटमधील दिंडोडा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त नागरिकांचा मोर्चा, रखडलेल्या 240 कोटींच्या प्रस्तावाची नागरिकांची मागणी। युरोपमधील अनेक प्रमुख विमानतळांवर एकाच वेळेला मोठा सायबर हल्ल्यामुळे विमानतळावरील चेक इन आणि बोर्डिंग प्रणाली पूर्णपणे पडली ठप्प, शेकडो उड्डाणं झाली रद्द। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।